गुड मॉर्निंग. आज आपण रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरचा लास्ट सेशन घेणार आहे. लास्ट सेशन इन द सेन्स का, कारण की आज आपण हा थेरॉटिकली चॅप्टर संपवणार आहे. मग याचे सॉल्व अनसॉल्व न्यूमरिकल, सॉल्व तर न्यूमरिकल मी घेतलेतच सगळे. अनसॉल्व जे न्यूमरिकल्स आहेत ते आपण सगळ्यांनी सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, जे सुटत नाहीत ते मला व्हॉट्सअपला विचारायचे आहेत, मी ते सोडवून देईन. मी काही न्यूमरिकल यातले सोडवून घेईन तुमचे. ओके, त्याप्रमाणे तुम्ही बाकीचे सोडवायचे. हां, सगळे नाही सोडवणार, थोडे मी सोडवणार, थोडे तुम्ही सोडवायचे. ठीक आहे. आणि एक्झरसाइज तुम्ही चेक करा, नक्की सगळ्यांनी सोडवायचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचं प्रॅक्टिस होऊन जाईल. हां, घरी वेळ आहे आपल्याकडं तर काम करायचं घरी. ठीक आहे. आता एक न्यूमरिकल बघूया. तर 1.8 न्यूमरिकल आपला राहिला होता काल, तेव्हा आधी डिस्कस करूया. हाय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमवर. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम काय सांगतं? आय ओमेगा. काय सांगतं? आय ओमेगा. ठीक आहे. आय ओमेगा इज इक्वल टू कॉन्स्टंट, म्हणजे I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. ठीक आहे. असला काहीतरी प्रॉब्लेम आहे, बघूया जरा प्रॉब्लेम काय आहे. स्पेरिकल वॉटर बलून इज रिव्हॉल्विंग ॲट ए 60 RPM. 60 RPM म्हणजे किती RPS रे बाळांनो? 1 RPS. 60/60 नो. In the course of time, the 48.8% of water leaks out. 48.8% water काय झालंय? लीक झालंय. With what frequency will remaining balloon revolves now? आता किती फ्रिक्वेन्सीनं रिमेनिंग बलून रिव्हॉल्व करेल? मास कमी झालं ना बाळांनो तिचं. कितीनं कमी झालं? 48.8% कमी झालं. म्हणजे 100% जर असेल, म्हणजे हा पर्सेंट मध्ये घेतलं म्हणजे 100 घेणार आपण. 100 जर मास असेल तर त्यातलं 48.8 काय होतंय? बाहेर गेले, लीक्स आउट झाले. मग राहिलं किती? तर काय करायचं? 100 मधनं 48.8 काय करायचं? मायनस करायचं. ठीक आहे. आता आपल्याला ह्याच्यासाठी काय करावं लागेल? मासचा रेशो घ्यावा लागेल. आता मासचा रेशो घ्यायचा M1/M2, म्हणजे आपण काय करणार? मास म्हणजे काय असतं? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम 1, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम 2. आता डेन्सिटीला डेन्सिटी काय होणार बघा? कॅन्सल. म्हणजे M1/M2 इज इक्वल टू V1/V2. कसं आलं कळलं का? नाही तर तुम्ही म्हणाल सर हे डायरेक्ट गुळी मारले त्यांनी. तसं काय नाही. तर M1/M2 म्हणजे काय करणार? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम डिवायडेड बाय डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. इन सेकंड केस डेन्सिटीला डेन्सिटी बदलणार आहे का? नाही. वॉटरची डेन्सिटी तर सेमच राहणार ना. हां, डेन्सिटीला डेन्सिटी कॅन्सल. आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला, व्हॉल्यूम ऑफ द स्पिअरचा फॉर्म्युला काय येतो रे बाळांनो? 4/3 πr³. ज्यांना लक्षात नाही नीट लक्षात ठेवा, 4/3 πr³. आता इथं बी 4/3 πr³ येणार आणि इथं पण 4/3 πr³ येणार. इथं R1 R2 4/3 π सेम आहे म्हणून कॅन्सल झालं. म्हणजे R1/R2 आणि त्याचा काय? क्यूब. दोघांचा क्यूब वर टाकलाय. समज ही पहिली स्टेप. M1/M2 इज इक्वल टू V1/V2 इज इक्वल टू R1/R2 चा क्यूब. मग R1/R2 किती येणार? क्यूब रूट येणार. कोणाचं? M1/M2चं. V1/V2 घेतलं नाही आपण इथं, काय गरज नाही त्याची. मास मध्ये खेळायचंय ना आपल्याला. M1/M2चं क्यूब रूट. समजलं? नाव M1/M2 कुठं पडतोय? M1/M2 इज इक्वल टू किती येणार? बघा मी सांगितलं तुम्हाला. सुरुवातीला किती बघितलं? पर्सेंट मध्ये असल्यामुळं 100 डिवायडेड बाय 100 मायनस किती कमी झालंय? 48.8. बघा 100/100 मायनस 48.8. वाजा बाकी करा. आता हे रेशो काढणं काय अवघड नाही. 0.3 इकडे सरकले, इकडे बी 0.3 सरकले. आलं का पॉईंट? 2 पॉईंट सरकले, सॉरी. 1/0.512. 1/0.512. आता तुम्ही म्हणाल सर हे कसं काढायचं? ह्याचं क्यूब रूट. तर क्यूब रूट काढणं काय अवघड नाही बाळांनो. तर काय करायचं? आधी ह्याचं क्यूब रूट काढा. ह्याचं क्यूब रूट तर 1च येणार. ह्याचं क्यूब रूट किती येणार? तर ह्याचा लॉग बघायचा, त्याला डायरेक्ट डिवायडेड बाय 3 करायचं आणि त्याचा अँटी लॉग बघायचा. 0.8 आलं. ठीक आहे. 1/0.8. आता 1/0.8 सोडवू शकतोय मी. 1चा लॉग बघायचा आणि नंतर कोणाचा बघायचा? 0.8चा लॉग बघायचा आणि त्याचं मायनस करून अँटी लॉग बघायचा, किंवा डायरेक्ट रेसिप्रोकल काढला तरी चालतोय. 1.25. ओके, पॉईंट इकडे सरकून भागिले करून जमेल की आपल्याला, काय अवघड आहे. नाव N1 इज इक्वल टू काय? 60 RPM. म्हणजे किती RPS? RPS. मला नाही N2 काढायचं आहे. मग यासाठी आपण प्रसिद्ध फॉर्म्युला आपला वापरणार आहे. I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. बघा आता तुम्ही म्हणाल सर ओमेगा 1 आणि ओमेगा 2 कुठनं आलं? तर ओमेगाचा फॉर्म्युला काय आहे? 2πN1 आणि 2πN2 चा असणार ना. मग इथं पण 2π ला 2π कॅन्सलच होणार आहे परत. म्हणजे फॉर्म्युला मिळणार I1 N1 इज इक्वल टू I2 N2. बघा गंमत आहे. पण आधी I काढूया. I1/I2 चा रेशो काढायचा प्रयत्न करूया. बघा आयचा फॉर्म्युला काय? 2/5 mr². पहिल्या बॉडीसाठी काय येणार? I1 इज इक्वल टू 2/5 m1 r1².
आणि I2 साठी काय येणार 2/5 M2 R2 स्क्वेअर. हे तर कळतंय. दोघांचा रेशिओ घ्या, साहजिक 2/5 कॅन्सल. I1 अपॉन I2 इज इक्वल टू हा M1 आणि त्याच्या खालचा M2 आणि हा R1 आणि त्याच्या खालचा R2 ह्याचा काय बाळानो स्क्वेअर. आता तुम्ही म्हणाल सर ही लय किचकट वाटतंय. काय किचकट नाही बाळानो, या R1 R2 च्या ऐवजी आपण काय वापरलंय M1 अपॉन M2 चा रेस्ट 1/3. त्याची किंमत मला माहित आहे की किती आहे रे किंमत त्याची 1.25. टाकून द्या इथं 1.25 किंवा ही किंमत टाका आधी. R1 अपॉन R2 म्हणजे काय 1/2 रेस्ट टू 1/3. मग M1 अपॉन M2 रेस्ट टू किती येणार 1/3 इंटू 2 म्हणजे 2/3. इथं कळतंय का बाळांनो M1 अपॉन M2 रेस्ट टू 2/3. आता M1 अपॉन M2 इथं पण येणार आणि इथं पण येणार, त्यामुळे या दोघांची वरच्यांची काय होणार ऍडिशन घातांकांची. इथं 1 आहे आणि इथं किती आहे, जर M1 अपॉन M2 रेस्ट टू 1/3 टाकलं तर इथं 2/3 येणार ना आणि इथं 1 येणार. 1 प्लस 2/3 म्हणजे किती 5/3. असं काय अवघड नाही बाळांनो, काळजी करू नका, फक्त लक्ष द्या. ठीक आहे. आता आपल्याकडे फॉर्म्युला मिळाला I1 N1 इज इक्वल टू I2 N2. कसा मिळालाय मी सांगितलं. आता मला N2 काढायचं, I2 कुठे जाणार डिवाइडला, म्हणजे I1 अपॉन I2 इंटू N1. मग I1 अपॉन I2 ची किंमत टाकलीच मी M/M1 अपॉन M2 रेस्ट टू 5/3 बरोबर. आणि इंटू N1 इथं छापला गेलेला नाही बघा N1. हा माप काढली आपण पुस्तकाची परत, तर इथे N1 लिहिला पाहिजे, मल्टिप्लाइड बाय N1 पाहिजे आपल्याला. ठीक आहे. आता M1 अपॉन M2 रेस्ट टू 1/3 चा फॉर्म्युला माझ्याकडे आहे, त्याला फक्त मल्टिप्लाइड बाय 5 करायचं. सॉरी रेस्ट टू 5 करायचं. रेस्ट टू 5 केलं का आणि इंटू आपला N1 किती आहे 1च आहे ना, तो काय लिहिला नाही लिहिला तरी चालतोय, त्यामुळेच लिहिला नव्हता वाटतं इथं. तर इथं 1 लिहिला नाही आपण, काही गरज नाही कारण मल्टिप्लाइड बाय 1च आहे ना. मग नुसता याचा रेस्ट टू 5 करायचा. आता रेस्ट टू 5 कसा करतात, तर प्रसिद्ध नियम वापरा लॉग टेबलचा. याचा लॉग बघायचा, त्याला डायरेक्ट मल्टिप्लाइड बाय 5 करायचं आणि त्याचा काय बघायचा अँटी लॉग. दिस इज युअर आन्सर 3.052 RPS. कळलं का बडबड सगळी. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रॉब्लेम बघूया. हे छोटा आहे, किरकोळ आहे बरोबर. बघू काय. अ सिलिंग फॅन हॅव्हिंग मोमेंट ऑफ इनर्शिया I दिलाय. काय दिलाय I, लिहा तिथं I. अटेन द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ऑफ 60 RPM. 60 RPM म्हणजे किती 1 RPS इन 2π सेकंद. किती सेकंदात 2π सेकंद. कॅल्क्युलेट पॉवर रेटिंग. मला काय काढायची आहे पॉवर रेटिंग काढायची आहे. पॉवर म्हणजे काय फॉर्म्युला, रेग्युलर फॉर्म्युला काय पॉवरचा वर्क डन अपॉन टाइम किंवा फोर्स इंटू वेलॉसिटी. आता रोटेशनल मोशन मध्ये फोर्सची जागा कोण घेतो टॉर्क आणि लिनियर वेलॉसिटीची ओमेगा, म्हणजे पॉवरचा फॉर्म्युला काय येतो टो ओमेगा. हे विसरू नका, नाही तर मला सर हे कुठनं आणलो तुम्ही नवीनच. तर बघा पॉवरचा फॉर्म्युला काय वर्क डन अपॉन टाइम. वर्क डन म्हणजे काय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे वेलॉसिटी. म्हणजे रेग्युलर पॉवरचा फॉर्म्युला काय असतो फोर्स इंटू वेलॉसिटी. रोटेशनल मोशन मध्ये फोर्सची जागा टॉर्क घेतो आणि व्ही ची जागा ओमेगा घेतो. आता टोचा फॉर्म्युला आपण डिराइव्ह केला आय अल्फा, म्हणजे पॉवरचा रेग्युलर फॉर्म्युला काय झाला सॉरी पॉवरचा फॉर्म्युला काय झाला आय अल्फा ओमेगा. मग मला काय काय काढायला लागेल आय तर दिलाय, मला हे ओमेगा आणि अल्फा काढायला लागेल. चला ओमेगा 0 तर 0 असणार आहे सुरुवातीला, तर तो रेस्ट पोझिशनला आहे. ओमेगाचा फॉर्म्युला काय रे बानो 2πn, वेअर n इज द फ्रिक्वेन्सी बरोबर. 2π इंटू 2. ही 2 कुठनं आलं नाही, चुकलं यांचं. इथं काय आलं पाहिजे 1 आलं पाहिजे बाळांनो. इथं काय आलं पाहिजे 1. बघा लक्ष घ्या. हे बघा 60 RPM आहे, त्याला डिवायडेड बाय 60 केल्यावर किती मिळणार 1, म्हणजे 2π इंटू 1 पाहिजे इथं. समजतंय 2π इंटू 1. म्हणजे इथं 4π नाही येणार 2π येणार. किती येणार 2π रेडियन पर सेकंड. म्हणजे ओमेगा किती आला तुझा 2π रेडियन पर सेकंड. 4π नाही, डोक्यात ठेवा. ठीक आहे 2π रेडियन पर सेकंड. मग अल्फा काढायचा आहे ओमेगा मायनस ओमेगा 0 अपॉन टी. 4π नाही 2π मायनस 0 अपॉन 2π. 2π मायनस 0 2π ला 2π कॅन्सल. 1 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. किती येणार 1 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे अल्फा आला 1, ओमेगा आला 2, विसरू नका 2π सॉरी 2π आला. मग पॉवरचा फॉर्म्युला काय आय अल्फा ओमेगा, म्हणजे काय येणार फॉर्म्युला 2 I2 आहे. अल्फा किती आहे 1 आहे आपला, अल्फा 1 आहे, चिटिंग आहे इथं 1 आहे. आणि ह्यो किती आहे 2π आहे, म्हणजे 1 इंटू 2 2 इंटू 2π म्हणजे 4π. इथं 16π नाही येणार तर किती येणार 4π. 16π नाही येणार बाळांनो 4π येणार. 4 न पायला मल्टिप्लाय करा जे आन्सर येईल ते.
यांचं थोडंसं इथं चुकलंय बरं का, तर थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे. मग आपण काल थिअरी बघितलीच रोलिंग मोशनची. हा फॉर्म्युला आठवलाय ना, टोटल कायनेटिक एनर्जी इज द सम ऑफ ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी अँड रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आणि मग फॉर्म्युला मिळाला 1/2 mv² 1 + k² r². ठीक आहे. आज आपण बघणार आहे ऍक्च्युअल प्रत्येक बॉडीच उद्योग. तर विचार करूया, एक बॉडी आहे जी वरून खाली सोडली आहे ऑफ ए इन्क्लाइंड प्लेन ॲट ए डिस्प्लेसमेंट एस. उभा ही डिस्प्लेसमेंट तिरकी दिली किती एस. अँगल जर थिटा पकडला तर हाईट किती येणार, हा राईट अँगल ट्रायंगल तयार झाला ना. नो एच इज इक्वल टू काय आला एस साइन थिटा. डायग्राम मध्येच कळते ना. बघा हा राईट अँगल ट्रायंगल आहे. साइन थिटा इज इक्वल टू काय येणार एस अपॉन एच, सॉरी एच अपॉन एस, सॉरी एच अपॉन एस. एस इज इक्वल टू काय, एच इज इक्वल टू काय येणार मग एस साइन थिटा. ठीक आहे. ऍज द ऑब्जेक्ट स्टार्ट्स रोलिंग डाऊन, वाचूया का. बघा डेरिव्हेशन अतिशय सोपं आहे. काल झाले चर्चा, तरी पण आज डबल घेतोय. ऍज ऑब्जेक्ट स्टार्ट्स रोलिंग डाऊन इट्स ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. बघा पोटेन्शियल एनर्जी इथली तीच कन्व्हर्ट कशात होणार आहे, कायनेटिक एनर्जी मध्ये. बाकीचा कुठला फोर्स आपण झिरोच पकडतो ना सगळे. स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट पोझिशन पासून स्टार्ट होते म्हणजे u0 आहे. लेट v बी द स्पीड ऑफ द सेंटर ऑफ मास ऍट द ऑब्जेक्ट कम डाऊन थ्रू द वर्टिकल डिस्टन्स h. याची डिस्टन्स खाली आल्यावरती वेलॉसिटी किती पकडली, v पकडली बरं का. फ्रॉम इक्वेशन 1.8 माहिती आहे आपल्याला फॉर्म्युला त्याचा, E इज इक्वल टू ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी. हे आपण सोडवले काल. इथं सोडवले आले होच फॉर्म्युला आपण आता इथे लिहिला 1/2 mv² 1 + k² अपॉन r². ज्यांना कळलं नाही त्यांना सांगतो, आयचा फॉर्म्युला mk² वापरला बरोबर, आणि ओमेगाचा फॉर्म्युला वापरला v² अपॉन r². कॉमन थर्म काढली 1 अपॉन mv² आणि जे राहिलं ते इथे लिहिलं. ओके बर. हे बघा इथं डेरिव्हेशन आहे, काल केलाय आपण. उद्योग दिसतंय काय, कॉमन काढून सोडवलंय. बरं इथपर्यंत आलो. आता E इज इक्वल टू mgh, कारण की पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट कशात होणार आहे, काय नाही. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय mgh. ठीक आहे. मग आता mgh इज इक्वल टू काय मिळालं 1/2 mv² 1 + k² अपॉन r². वी हॅव टू फाइंड v नो. मग v इज इक्वल टू काय येणार, बघा साहजिकच ह्या m ला हे m कॅन्सल, m ला m कॅन्सल झालं, 2 गेला वरती म्हणजे मिळालं 2gh बरोबर. v² इज इक्वल टू 2gh अपॉन 1 + k² अपॉन r². मग v इज इक्वल टू अंडर रूट येणार. बघा हे m हे स्मॉल आहे कॅपिटल आहे, कशाला काढले काय माहित, उगीच गोंधळ करतात विनाकारणाचा पोरांचा. तर m ला m काय होणार, कॅन्सल होणार. ठीक आहे. आणि याकडे जाणार, हे 2 इकडे गेलं 2gh झालं. लक्षात आलं. v चा फॉर्म्युला काय मिळाला अंडर रूट 2gh अपॉन 1 + k² अपॉन r². द लिनियर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अलॉंग द प्लेन इज s इज इक्वल टू h sin थिटा बरोबर. s इज इक्वल टू काय येणार h sin थिटा, h अपॉन sin थिटा. सॉरी सारखं असं का म्हणतोय मी, s इज इक्वल टू h अपॉन sin थिटा. ठीक आहे. ड्युरिंग दिस डिस्टन्स द लिनियर वेलॉसिटी हॅज इन्क्रीज फ्रॉम 0 टू v बरोबर की. सुरुवातीला 0 होती नंतर v झाली. इफ a इज द ऍक्सिलेशन अलॉंग द प्लेन वी कॅन राईट, आपण लिहू शकतो ऍक्सिलेशन काढण्यासाठी. बघा 2as इज इक्वल टू v² मायनस u². बघा की आपला नेहमीचा फॉर्म्युला v² इज इक्वल टू u² प्लस 2as. वी हॅव टू फाइंड दिस नो. मग u² इकडे आला म्हणजे मायनस u² मिळाला. आता u तर 0 आहे, u तर मोकळा आहे आपला बरोबर. मग काय मिळालं 2as इज इक्वल टू v². v तर माहित आहे, मग v ची किंमत टाकली. बघा 2as ची किंमत काय h अपॉन sin थिटा इज इक्वल टू 2gh अपॉन 1 + k² अपॉन r² मायनस u तर 0 आहे. इथं काय काय जाते रे, बघा h ला h कॅन्सल होगा, 2 ला 2 कॅन्सल होगा, म्हणजे काय मिळालं a अपॉन sin थिटा आणि इकडे कोण राहिला g अपॉन 1 + k² अपॉन r². मग आता sin थिटा इकडे आलं, a काढायचं आहे ना मला. sin थिटा इकडे आलं म्हणजे काय फॉर्म्युला मिळाला g. आता तुम्ही मला सॉरी 2h कुठे गेलो का, हे 2 ला 2 कॅन्सल, h ला h कॅन्सल, g sin थिटा अपॉन 1 + k² अपॉन r². जर प्युअर स्लाइडिंग मोशन असेल विदाउट फ्रिक्शन द ऍक्सिलेशन g इज इक्वल टू g sin थिटा. ऍक्सिलेशन g चा फॉर्म्युला काय, a चा फॉर्म्युला काय असतो g sin थिटा. अँड फायनल वेलॉसिटी इज अंडर रूट 2gh बरोबर आहे. मग या दोन्ही फॉर्म्युल्यांमध्ये फक्त कुठली टर्म ऍड झाली बघा की. जर g sin थिटा असेल तर त्याला डिवायडेड बाय 1 + k² अपॉन r² आहे,
आणि फायनल व्हेलॉसिटी √2gh असेल त्याला सुद्धा डिवायडेड बाय काय 1 + k²/r². म्हणजे when rolling body the effective term is nothing but काय द फॅक्टर 1 + k²/r² is effective for both the expression. सगळ्या एक्सप्रेशन मध्ये कोण महत्वाचा आहे, फॅक्टर कुठला महत्वाचा आहे, 1 + k²/r². आता इथे काही रिमार्क दिल्यात. फॉर रोलिंग ऑब्जेक्ट, एखादा ऑब्जेक्ट रोल होत असेल, इफ the expression of the moment of inertia is in the form of n mr², the numerical factor n gives the value of k²/r². बघा न्यूमरिकल फॅक्टर n काय देतोय, व्हॅल्यू ऑफ k²/r² फॉर दॅट ऑब्जेक्ट. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल द युनिफॉर्म सॉलिड स्पिअरचा k²/r² काढूया. बघा I = 2/5 mr² = mk². I चा फॉर्म्युला mk² पण असतो ना. m ला m कॅन्सल, r² आला डिवाइडला, k²/r² काय मिळाला 2/5. बघा 2/5. रिंगचा काय किती असतो 1, कारण फॉर्म्युला काय असतो mr² = mk². m ला m कॅन्सल, k²/r² = 1. प्रत्येकाचा दिलाय. सॉलिड स्पिअरचा किती 2/5, रिंगचा किती 1, डिस्क आणि सिलेंडरचा किती आहे 1/2, कारण फॉर्म्युला त्याचा आहे ना 1/2 mr² = mk². m ला m कॅन्सल 2 आलं. हॉलो स्पिअर साठी काय 2/3 आहे. जसं इथं किती होता 2/5 होता, तसा इथं किती आहे हॉलो स्पिअरला 2/3 आहे. when the rod rolls is actually cylinder that rolling. रॉड म्हणजे हेच असतो ना, सिलेंडरच असतो. while rolling the ratio translational kinetic energy as to rotational kinetic energy as to total kinetic energy. म्हणजे मला काय करायचं आहे, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ॲज टू रोटेशनल कायनेटिक एनर्जी ॲज टू कायनेटिक एनर्जी, टोटल कायनेटिक एनर्जी. तर यांचा मी रेशिओ काढला तर तो कायम किती 1 k²/r² ॲज टू 1 + k²/r². म्हणजे जर मी सिलेंडर घेतला तर फक्त मला किंमत टाकायला लागेल कुणाची, बघायची 1/2. म्हणजे इथं 1 ॲज टू 1/2 + 1/2 + 1 म्हणजे किती आलं 3/2. समजतंय, 1 + 1/2 ॲज टू 3/2. म्हणजे जी बॉडी घेईल ती तशी आपण सोडवणार. आता फॉर एक्झाम्पल फॉर हॉलो स्पिअर k²/r² = 2/3 घेतलंय. बरोबर का, बघा इथं हॉलो स्पिअरला घेतलाय का. हा, आता ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी तर 1 असणार आहे. रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा रेशो काय k²/r² म्हणजे 2/3 ॲज टू 1 + 2/3 म्हणजे किती आलं बघा 5/3. बरोबर. जर छेद समान करायचं असेल तर सगळीकडे 3 आणायचं असेल तर इथं पण 3 न मल्टिप्लाय केलं पाहिजे. बरोबर. सगळं 3 खालचं कॅन्सल झालं. म्हणजे काय इक्वेशन मिळालं 3:2:5. म्हणजे पर्सेंटेज वाईज जर काढलं तर 60% इज कायनेटिक एनर्जी इज ट्रान्सलेशनल अँड 40% इज रोटेशनल. जर 5 टोटल कायनेटिक एनर्जी असेल तर त्यातली 3 काय आहे ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी आहे आणि 2 काय आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जी आहे. कळतंय का. पर्सेंटेज वाईज पण लिहू शकतो आपण. काय रेशो डिवायडेड करायचं 3/5 × 100 केलं तर तुला ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी मिळते आणि 2/5 × 100 केलं तर ही मिळेल. बघा तुम्ही सोडून ट्राय करा. समजलं सगळ्यांना. हा, आज गडबड नाही ना झाली. हे कळलं ना, रेशो कळलं, हे कळलं ना तुम्हाला k²/r² कसं काढायचं. प्रत्येक बॉडीचा मोमेंट ऑफ एनर्शिया घ्यायचा बघा असा. मोमेंट ऑफ एनर्शियाचा फॉर्म्युला घ्यायचा आणि त्याला कोणाशी कम्पेअर करायचं आपल्या फॉर्म्युल्याशी mk². इथं कोणाचा काढू शकतो आपण. हे बघा कोणाला काढूया, हे काढूया का. बघा इथं आता 2/3 mr² आहे इज इक्वल टू काय येणार mk². m ला m कॅन्सल, k²/r² इज इक्वल टू काय येणार 2/3 हॉलो स्पिअर वर दिलायच. म्हणजे असं आपण कुणाचंही काढू शकतो, असं काय त्याला घाबरायची गरज नाही. मग आता हे चार्ट दिलेत, मी काल तुम्हाला सांगितलं होतं. हे चार्ट बघा. बघा व्हीच्या ऐवजी ओमेगा, जसं लिनियर ट्रान्सलेशन इक्वेशन आहे तसे अँग्युलर रोटेशनल इक्वेशन आहे. सेम आहेत बघा. S = v × t वगैरे, ut + 1/2 at², ω0t + α t². समजते, अल्फा t², 1/2 अल्फा t² पाहिजे. 1/2 अल्फा t² पाहिजे. 1/2 कुठे गेलं, खाऊन टाकलं काही नाही. 1/2 अल्फा t² पाहिजे. ठीक आहे, सगळे फॉर्म्युले सेम असतात बघानो. v² = u² + 2as, ω² = ω02 + 2α θ. सेम इक्वेशन्स आहेत. हा, ठीक आहे. नंतर इथं बघा ट्रान्सलेशन रोटेशनल मोशन मधले हे दिलेत पॉइंट. इकडे लिनियर डिस्प्लेसमेंट एस न दाखवतात, तिथे अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा, व्ही च्या ऐवजी ओमेगा, ए च्या ऐवजी अल्फा, इथं एम घेतात तर इकडे आय घेतात. बरोबर आहे ना. इकडे पी घेतात तर इकडे एल घेतात.
इकडे एफ घेतात तर इकडे टॉर्क घेतात, इकडे डब्ल्यू घेतात तर इकडे पण डब्ल्यू घेतात. मग इकडे डब्ल्यूचा फॉर्म्युला काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, इकडे टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. पॉवरचा फॉर्म्युला एफ इंटू व्ही, तसा इकडे काय टो इंटू ओमेगा, मग अशी वापरलं ना आपण. तर थोडं ते बघा काय. ठीक आहे, मग इथं वेगवेगळ्या बॉडीने त्याचे मोमेंट ऑफ इनर्शिया दिल्यात. हा घरात चार्ट करून लावा. मी तुम्हाला काही लेक्चर काही विद्यार्थ्यांना ही प्रिंट आउट दिली आहे, तरी पण तुम्ही थोडीशी याची काढा वाटल्यास आणि उद्या आपण याचे थोडेसे न्यूमरिकल बघण्याचा प्रयत्न करूया. आज हा चॅप्टर आपला थेरॉटिकली सगळा संपलेला आहे. जर काही क्युरी असेल तर मला लगेच विचारा बाळांनो. यू हॅव टू रीड द बुक. टेक्स्ट बुक इज द बेस्ट. थोड्या चुका असल्या तरी बरं का, टेक्स्ट बुक इज अ बेस्ट टीचर माझ्या मते. टेक्स्ट बुक सारखा टीचर नाही. खूप छान रायटिंग असतं टेक्स्ट बुक मध्ये, ज्याच्यामध्ये खूप कन्सेप्ट समजतात चांगल्या. थोड्याशा प्रिंटिंग मिस्टेक असतील तर त्या कॅरी आउट करण्यासाठी मी आहेच, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, ओके, थँक्यू. अभ्यास करा सगळ्यांनी. बाय.